तमिळनाडूमध्ये साधारण भारतीय जनता पक्षाची कामगिरी आता कशी असेल? नाही, त्यांना आता ते टार्गेटच आहे. ते 27 जागा लढवते. हम्म. 234 मध्ये 27 म्हणजे नथिंग. नक्की. हो. 200 पेक्षा अधिक जागा, 207 जागा हम्म. तुम्ही लढवत नाही आहात. हम्म, हम्म, आत्ता त्यांची स्ट्रॅटेजी एवढीच आहे की जे जे पोटेन्शियली राष्ट्रवादी किंवा हिंदुत्ववादींच्या विरुद्ध आहे हम्म. अशा शक्तींना नामोहरम करायचं. हम्म. तर डीएमकेला नामोहरम करणं हे त्यांचं टार्गेट आहे. हम्म, हम्म. त्याच्यात त्यांच्यामुळे सत्तेपर्यंत पोहोचल्यावर अण्णा डीएमके हा त्यांच्या पंखाखाली राहील. हो. किंवा आत्ता तमिळनाडूमध्ये भाजपच्या काही महत्वाकांक्षा आहेत. हम्म, हम्म. पण इन द लॉंग रन त्या सत्तेचा फायदा घेऊन आपले हातपाय पसरत जात आहेत. गुजरातमध्ये 1974 साली भाजपचे 12 आमदार होते. हम्म. 74 साली. हम्म. बरोबर आहे. हो. तिथून 95 मध्ये 21 वर्षाने ते निर्विवाद बहुमतात आले. 20 वर्ष लागले. हम्म. तर भाजप हा लॉंग टर्म विचार करणारा माणूस आहे. हा पक्ष आहे. जसा काँग्रेसची स्थापना झाली, नेहरू वगैरे गांधी असतील त्यांनी काही काही आंदोलनं केली, टिळकांनी केली, तेव्हा आपलं सरकार येईल नव्हतं ना. काँग्रेसची स्थापना होम रूलसाठी होती. म्हणजे स्थानिकांच्या हातात व्यवहार द्या, कारभार द्या, बाकी सत्ता तुमची राहू द्या. तेव्हा अपेक्षा किंवा संघाचे संस्थापक हेडगेवार, डॉक्टर हेडगेवार घेतले. त्यांनी कधी पंतप्रधान आपला होईल असं स्वप्न बघितलं होतं का? नाही. एक मर्यादित आपल्या 10-15 वर्षामध्ये इतकी वाटचाल करेल, हिंदू जागृत व्हावं, सत्ता वगैरे असली कल्पना नव्हती. तो डीएनए घेऊन पुढच्या पिढ्या मोहन भागवतांपर्यंत आले. लक्षात घे. आणि आता ते जगाला गवसणी घालण्याचा विचार करतात. मोहन भागवत तुम्ही बारकाईने ऐकलात, समजून घेतला तर तुम्हाला कळेल की ही इज थिंकिंग वर्ल्ड वाईड. जागतिक राजकारणाचा विचार आणि भूमिका मोहन भागवतांच्या व्याख्यानातून डोकावते. दुर्दैवाने ती समजून घेणारे विचारवंत आपल्याकडे